हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ठीक आहे, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी सुंदर युनिक आणि नवीन ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत आणि ती पण बोटनेक ब्लाऊज डिझाईन. आता बोटनेक ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची, आकार कसा कट करायचा, हे सगळं डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. आता मी अशा पद्धतीने हे चंद्र म्हणजे अर्धा चंद्र थोडासा आकार कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, अगोदर राऊंडमध्ये केलेला आहे, वरती अर्धा चंद्र कसा कट करतात तसा केलेला आहे. त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आहे, व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. बेसिक म्हणजे कसं की आपण जसं प्रत्येक ब्लाऊजला व्यवस्थित असं पलटी करून घेतो तशा पद्धतीने आपल्याला टिप मारून पलटी करायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला फक्त इथं बोटनेकमध्ये काय करायचं असतं, जी कोणती आपल्याला डिझाईन करायची असते त्या डिझाईनलाच फक्त आपण टिप मारून घेतो आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात आपल्याला सेम आपल्याला तशाच पद्धतीने फॉलो करायचं आहे. ठीक आहे, तर आता हे आपल्याला टाचण्या वगैरे काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता जिथं आपण टिप मारलेली आहे ते आपल्याला मधला मेन फॅब्रिक कट करायचं आहे. अस्तरचा आपण गळा कट केलेला आहे, फक्त मेन फॅब्रिक आता जिथं टिप मारलेली आहे त्याच्या पुढं आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकीचं कट करून टाकायचं आहे. त्याला असे कट मारून घ्यायचे जेणेकरून ते फिनिशिंगमध्ये पलटी होतो. आता इथं आपण कॅनव्हासचा अजिबात वापर केलेला नाही आहे, जे काय आहे ते आपण डायरेक्ट अस्तरवरती त्याचं डिझाईन बनवत आहोत. तर अशा पद्धतीने पलटी करून हे सगळं अस्तर आपलं खालच्या बाजूला ढकलून द्यायचं, जसं आपण नेहमी ढकलतो तसंच. ठीक आहे, आता हे काय करायचं, आपल्याला याला दाब टीप द्यायची आहे, ते पण पुढच्या साईडने. अशा पद्धतीने पूर्ण मार्जिंग आपण आतमध्ये घालून व्यवस्थित अशी वरतून फिनिशिंग टीप द्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला पुढच्या गळ्याची डिझाईन तुम्हाला मी पुढे दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथं टिप मारून घेतलेली आहे. आता जे आपला वरचा चंद्राचा थोडासा आकार आपण इथं दिलेला होता राऊंडमध्ये, तर तो आकारसुद्धा व्यवस्थित आला पाहिजे, कारण जसा आकार जर व्यवस्थित आला तर डिझाईनला लुकही सुंदर असं येतं. त्यानंतर सगळं मेन फॅब्रिकला आपण व्यवस्थित जोडून घेऊया अस्तरसोबत आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते पण आपण लगेचच कट करून घेऊया. आता इथं वरती तुम्ही इथं पायपिंग वगैरे सुद्धा गळ्याला करू शकता आणि इथं नंतर आपण अशा पद्धतीने सगळ्या राऊंडला टिप मारून घेणार आहोत. आणि इथं ना जी कमरेच्या साईडने तिथंसुद्धा व्यवस्थित काट आपण अस्तरला जोडून घेणार आहोत. खालीसुद्धा आपण कंबरपट्टी जोडणार आहोत. एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. गळ्याचा गळासुद्धा फॅब्रिकचा कट करून घ्यायचा आहे, जसं आपण अस्तरवरती मार्किंग करून कट केला होता तसा त्याचप्रमाणे आपल्याला मेन फॅब्रिकचं सुद्धा त्याच्यावरती करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण बॅकनेक आता हे अस्तरला आणि मेन फॅब्रिकला एकमेकाला जोडून तयार आहे. बॅकनेकचे टक्स देऊन घ्यायचे आहेत. बॅकनेकचे टक्स नेहमीच रुंदीला मी 4 इंच घेत असते, 4.5 इंच आणि उंचीला 4.5 इंच. आता इथं सूट 4.5 इंच उंची घेतलेली आहे. जर कंबरपट्टी खालून तयार असेल तर तुम्ही ते 4 इंच घेऊ शकता. अशा पद्धतीने बॅकनेकला डबल टिप, बॅकनेकचे जे टक्स आहेत त्याला डबल टिपा देऊन घ्यायच्या व्यवस्थित, जेणेकरून ते उसवत वगैरे नाही. आणि हे आता बॅकनेक पूर्ण आपल्याला रेडी झालेला आहे. आता याच्यावरती आपण डिझाईन बनवणार आहोत. आणि अगोदर इथं बॉटम पट्टी पण मी इथं जोडून घेते. कमरेची बॉटम पट्टीसाठी मी इथं जे काही राहिलेले आहेत पट्ट्या उरलेल्या त्याचे मी जॉईंट करून इथं जोड देणार आहे. आणि हीच पट्टी आता आपण वरच्या बाजूला ठेवून आपण कंबरपट्टी जोडू आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला दाब टीप द्यायची आहे अस्तरच्या साईडनी आणि त्यानंतर ती पट्टी फोल्ड करून आपल्याला खालच्या साईडने टाकायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि इथं दोरा निसटला होता तर तो दोरासुद्धा मी व्यवस्थित बसून घेते आणि मग परत तुम्हाला कंटिन्यू करते. ठीक आहे, तर आता हे झालं आपलं. आता हे टक्स नेहमी काय करायचं, जे त्याचे तोंड येत नाही इकडं फिटिंग लेवलला करायचे, जेणेकरून टक्ससुद्धा छान असे बसतात. आता हे पूर्ण तयार झालेलं आहे. आता आपण डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी मी उरलेला कपडा घेतलेला आहे. ते कपडा आपल्याला 4 फोल्डमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जितक्या तुमच्या कापण्या बनवायच्या आहेत तिथं बनवू शकता. आता इथं मला 6 कापण्या बनवायच्या होत्या, त्याच्यासाठी मी 6 फोल्डमध्ये ही कपडा कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी कापण्या करून घेत आहे. आता ह्या कापण्या त्रिकोणीमध्ये आपल्याला करायच्या आहेत. चौकोनीचा कोणाला कोण त्रिकोणमध्ये जोडून घ्यायचा आणि अशा पद्धतीने या कापण्या तयार करून घ्यायच्या. इथं मी कापण्या तयार केल्या आणि त्या कापण्या पलटून पण घेतल्यात, त्याचं मार्जिंग आहे ना आतमध्ये ढकललं आहे, बघितलं तुम्ही. आता इथं नॉट घेतलेली आहे. नॉटचे मी इथं 6 भाग करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे नॉटचे भाग आहेत ना आपल्याला ह्याच्या आतमध्ये घालायचं आहे. बघा आता हे त्रिकोण आहे ना त्याच्या आतमध्ये घालायचे आणि अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची कोणावरती, जेणेकरून ते आपल्याला जोडायचं आहे. आता हे उरलेलं एक्स्ट्राचं फॅब्रिक ते वगैरे बाहेर आलेलं ते सुद्धा त्याचं कट करून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे नॉटला हे त्रिकोण जोडून घ्यायचे आहेत.
आणि खूप सोपी पद्धत आहे. बोटनेकमध्ये भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. मी तुमच्यासोबत प्रत्येक डिझाईनचं शेअर करते, पण बोटनेक डिझाईन आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर प्लीज तुम्ही अशी डिझाईन्स वेगवेगळ्या बनवून बघा, कस्टमरला बनवून द्या, जेणेकरून तुमचं कस्टमरही वाढायला मदत होईल. ठीक आहे. तर मी बऱ्याच वेळा ते टेलर मैत्रिणीला सांगत असते की ताईंनो असं करा तसं करा. तर तुम्ही केलं तर तुम्ही काही ना काहीतरी वेगवेगळ्या डिझाईन बनवून दिले, आता कस्टमरला जसं हवं आहे तसं बनवून दिलं तर ते कस्टमर तुमच्याकडे रिपीट येतं. तर बघा, ही सुद्धा एक टिप्स म्हणून समजा. अशा पद्धतीने मी आता नॉटला सगळे कोण मी आपले जोडून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत कापण्या, ते पण खालच्या बाजूने. आता इकडून 3 तिकडून 3 मध्ये काढायचं आहे आणि इकडून अशा पद्धतीने 3 आपल्याला ह्या जोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित जोडून घ्यायच्या, व्यवस्थित बघायच्या आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या. आता इथं मी बघा व्यवस्थित पहिले ठेवून घेते आणि टिप मारून घेऊया. आता इथं पहिली टिप मारताना आपल्याला ह्याचं ना आतमध्ये सगळं टाकायचं आहे मार्जिंग. आता ही मार्जिंग तर बाहेर ह्याला नाहीच आहे कापण्याला, कारण आपण त्याचं मार्जिंग आतमध्ये ढकललेलं आहे. पण तरीसुद्धा जे काही कोणं वगैरे आहेत त्याचे खालचे कोणं नाही दिसले पाहिजे, फक्त वरचं जे नॉट आपण बसवलेला आहे तोच कोण आपल्याला वरती यायला पाहिजे. अशा पद्धतीने ह्या कापण्या लावून घ्यायच्या. आता प्रत्येक वेळी डिझाईनमध्ये बऱ्याचशा डिझाईनमध्ये आपण कापण्या लावत असतो, सेम तसंच करायचं आहे आपल्याला. आता इकडं 3 अशा 6 कापण्या मी लावलेल्या आहेत मध्ये काढून. आणि त्यानंतर बघा आता अशा पद्धतीने त्याला डबल टिप पण आपल्याला फिनिशिंगसाठी द्यायची आहे, कारण ती कापण्याचे मार्जिंग आतमध्ये व्यवस्थित राहावा, त्यासाठी मी इथं फिनिशिंगसाठी डबल टिप मारून दिली. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथं वरती लेस लावायची असेल तरीसुद्धा लावू शकता, पण इथं मला प्लेनच ठेवायचं होतं, कारण बोटनेकला कसं जास्त भागून नाही लेस लावली तरी पण छान दिसतं असं वेगवेगळे आकार डिझाईन वगैरे बनवल्याच्या नंतर. तर आता हे सगळे नॉट आपण एक साईडला एका लेवलमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी आता एक लेवलमध्ये जोडून घेते. हे ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस इतकी सुंदर डिझाईन दिसते ना, खूप सुंदर दिसते. एखाद्या व्हिडिओमध्ये पुढं जर कस्टमरने मला फोटो पाठवला असतं मी तुम्हाला फोटोसुद्धा शेअर करेल, कारण आता लांबचं कस्टमर असल्यामुळे फोटोज वगैरे नाहीच घेता येत. ज्यावेळेस जवळचे असतात त्यावेळेस ते ब्लाऊज घालतात तर दाखवतात, तर मग त्यावेळेस आपण फोटो घेतो. ठीक आहे. आता लांबचे कस्टमर असल्यामुळंच काही फोटो आपण जास्त मागत पण नाही. एकदा ब्लाऊज दिल्याच्या नंतर मग काही फोटोज वगैरे ते आपल्याला कधी पाठवतात पण कधी नाही, पण ज्याला कुणाला शेअर करायचे वाटतात त्यांना मी करत असते. अशा पद्धतीने पूर्ण आपली डिझाईन रेडी झालेली आहे. वरती नॉट जोडलेले आहेत, एक्स्ट्राचं नॉट आपण करून घेतलेलं आहे. वरती तुम्ही इथं गळ्याला पायपिंग देऊ शकता. आता मी इथं त्याला नंतर देते, पण अगोदर तुम्हाला ही डिझाईन दाखवते. तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच भेटू एका नवीन डिझाईनसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.